नमस्कार मित्रांनो, भगवान शंकराला विशेष प्रिय आहेत या 5 राशीच्या व्यक्ती श्रावण महिन्यात अशी करतात विशेष कृपा. ज्योतिषी शास्त्रानुसार 12पैकी 5 राशी भगवान शंकराला विशेष प्रिय आहेत. या राशींच्या व्यक्तींनी श्रावणात शिवपूजा केल्यास त्यांच्यावर भगवान शंकराची विशेष कृपा होते. या राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया. श्रावण महिना सुरू झाला आहे आणि शंकराच्या आराधनेसाठी हा महिना महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास त्याची कृपादृष्टी लाभते असं मानलं जातं. भगवान शंकराची कृपा झाल्यास जीवनातल्या सर्व समस्या दुःख दूर होतात. श्रावण महिन्यात मनोभावे शिवपूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. भगवान शंकराला 5 राशी विशेष प्रिय आहेत. यात मेष, कर्क, तूळ, मकर आणि कुंभ राशींचा समावेश होतो. या राशीच्या व्यक्तींनी श्रावण महिन्यात शिव आराधना केली तर त्यांना चांगलं फळ मिळतं. मेष या राशीचा स्वामी मंगळ आहे. भगवान शंकराच्या कृपेमुळे या राशीच्या व्यक्तींना शुभ फळ मिळतात. या व्यक्ती जीवनात चांगले नाव कमवतात. जे काम करतील त्यात यश मिळवतात. या राशीच्या व्यक्तींनी रोज तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात गूळ आणि लाल चंदन घालावं. या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करावा. कर्क या राशीचा स्वामी चंद्र असून तो भगवान शंकराच्या डोक्यावर विराजमान आहे. भगवान शंकर या राशीच्या व्यक्तींचं नेहमी संरक्षण करतात आणि त्यांना संकटातून वाचवतात असं मानलं जातं. या व्यक्ती धैर्यवान आणि शांत मानसिकतेच्या असतात. भगवान शंकराची कृपा मिळवण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी श्रावण महिन्यात चांदीच्या भांड्यात दूध घेऊन त्याने शिवलिंगावर अभिषेक करावा. तुला या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या व्यक्ती दुसऱ्याला मदत करणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांना नशिबाची चांगली साथ मिळते. या व्यक्तीच्या डोक्यावर भगवान शंकराचा आशीर्वाद असतो. या राशीच्या व्यक्तींनी श्रावण महिन्यात रोज पाण्यात साखर घालून त्याने शंकर भगवान यांना अभिषेक करावा. मकर राशीचा स्वामी शनी आहे. भगवान शंकर हे शनीचे आराध्य दैवत आहेत. भगवान शंकराच्या भक्तांना शनी पीडा देत नाही. अडचणीच्या काळात शिव या राशीच्या व्यक्तीचं संरक्षण करतात. या व्यक्तींनी श्रावण महिन्यात रोज पाण्यात काळे तीळ मिसळून ते पाणी शिवलिंगावर अर्पण करावे. कुंभ या राशीचा स्वामी शनी आहे. भगवान शंकराची या राशीच्या व्यक्तींवर विशेष कृपादृष्टी असते. गरजूंना मदत करणाऱ्या मेहनती आणि प्रामाणिक व्यक्तींना शिवशंकर भरपूर सुख समृद्धी देतात. या व्यक्तींनी श्रावण महिन्यात रोज शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करावा. मित्रांनो, दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.